उदर भरण्यासाठी दिवसभर किडे मकोडे खाणारी पाल संध्याकाळी देवाच्या फोटोच्या पाठीमागे जाऊन लपते. दिखाऊ व लबाड लोकांचंही असंच असतं. मूर्खांची 5 लक्षणे असतात. ते अहंकारी असतात. त्यांच्या तोंडात नेहमी वाईट शब्द असतात. ते हट्टी असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी विषाद असतो आणि ते इतरांचं काहीही ऐकत नाहीत. दगडाचं काळीज असलेल्या माणसांवर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असते, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मन फार विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो. आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा न्यायाची अपेक्षा करतो. जीवन जगताना काळजी घेणारं कोणीतरी सोबत असेल तर 4 क्षण आणखी जगावंसं वाटतं. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुरीची शेंग आणि माणसाचं घर हे सारखेच असतात. एखादी शेंग दिसायला तर कीड लागलेली दिसते, पण त्या कीड लागलेल्या दाण्याच्या बाजूचा दाना त्या किडीपासून एकदम सुरक्षित खाण्याजोगा असतो आणि आपण त्या शेंगेला दुर्लक्षित करतो. तसंच प्रत्येक घरातले सगळेच वाईट नसतात. जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पहा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. माणसाच्या मनात वाईट भाव नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो. चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे, कारण कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी. गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा, कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे. पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा आयुष्यभर प्रामाणिक राहून कमावलेली सोन्यासारखी माणसं हीच श्रीमंती आहे. कोणीही जर विनाकारण आपल्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर आपण फक्त शांत राहायचे, कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरते. शोधण्यात गेलं सारं आयुष्य, आता कळलं की स्वतःपेक्षा चांगला सोबती कोणी नाही. जे दूर गेलं ते विसरायचं आणि जे जवळ आहे ते स्वीकारून जगायचं. पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही. जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर आहे. साठवली जाते ती दौलत, जपली जातात ती आपली माणसं. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा
एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो. प्रत्येक नात्यात फक्त प्रामाणिकता आणि जिव्हाळा असावा लागतो. कंटाळा त्याच नात्याचा येतो जे नाते स्वार्थापोटी जोडलेले असते. न डगमगता पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी, कारण ही नवी सुरुवात शून्यापासून नसते, तर अनुभवापासून पुढेच असते. स्वतःच्या आयुष्यात रंग भरायचे असतील तर दुसऱ्यांचे रंग ओळखता आले पाहिजेत. शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो. शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते. पैशाला कधीच किंमत नसते. खरी किंमत तर पैसे मिळवताना केलेल्या कष्टालाच असते. जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो, आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्यात इतरांना त्यातले देता आले पाहिजे. जीवनातील प्रत्येक गोष्टीवर, कामावर मनापासून प्रेम केले ना की काहीच अवघड वाटत नाही. उंच आकाशात भरारी घ्यायची इच्छा असणाऱ्यांना कृत्रिम का होईना पण पंख हे मिळतातच. फक्त जिद्द महत्वाची. विराट वटवृक्षाचे रूप धारण करायला कितीतरी ऊन स्वतः सोसावं लागतं, तेव्हा कुठे शीतलता दुसऱ्यांना देता येते. वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो, तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होतो. सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्यानं नाही ऐकत, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला पूर्ण मन लावून ऐकतो. जिथे इतरांना समजावणं कठीण असतं तिथे स्वतःच समजून जाणं चांगलं असतं. आयुष्य, जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.